तसं सगुण उपासनेचा आधार घेतला म्हणजे संतांचा. संत हे सगुण आहेत ना आकाराने, हा निर्गुणातून आले पण ते आपल्याशी बोलतात, आपल्याला मार्ग दाखवतात, बरोबर आहे. म्हणजे आपण निदान पक्षी आपल्या सद्गुरूंच्यावर विश्वास ठेवतो का नाही? ते सगुण आहेत ना दिसताना आपल्याला. त्यांच्यावर विश्वास ठेवून सांगता सांगता मग त्यात निर्गुण तत्वाशी मिळून जायचं आहे. म्हणून सगुणाची उपासना करायची, ह्याचा अर्थ भक्तीनं जायचं आणि भक्तीसहित योग म्हणजे ध्यान करायचं आणि भक्ती योग म्हणजे राजयोगाने आपण त्या निर्गुणाशी मिळायचं आहे. सोपं आहे खरं म्हणजे. पण ते इतकं काही अशा कॉम्प्लिकेटेड सांगितलं जातं की आपल्याला असं वाटतं काय सांगतायत कोणास ठाऊक. मी जास्तीत जास्त सोपं केलं आहे. मला असं वाटतं हे कळायला हरकत नाही आहे. हां, ह्याच्यात काय अवघड तर सांगितलं नाही मी आपल्याला, अगदी सोपं सांगितलेलं आहे, बरोबर आहे. तर मग सगुणाची उपासना करता करता लक्ष मात्र असं पाहिजे की आपल्याला ते प्राप्तव्य आहे. प्रभू मला तुझ्या निर्गुण रूपाशी मिळून जायचं आहे, तू मला मदत कर. म्हणून सहाय्यासाठी त्याला हाका मारायचे. राम राम म्हणताना राम रामचंद्र अवतारी पुरुष, कृष्ण कृष्ण म्हणताना कृष्ण अवतारी पुरुष. त्यांची उपासना करता करता ते कृष्ण तत्व ज्या परमात्म्यातून आलं तिथं मिळून जायचं आहे. पण एक पुढचा अभ्यास माहीत नाही आपल्याला काय व्हायचं आहे ते, मग गोंधळ होतो. त्यामुळे निर्गुण का सगुण नव्हे, सगुण, पुढची स्टेप निर्गुण आणि पुढे सर्व एकच आहे या बोधावर. कारण ह्या विश्वात परमात्म्याखेरीज काही नाही आहे. अणू रेणू दगड धोंडा मुंगी माशी, ती मुंगी बघा ना कशी चालत असते तुरु तुरु, ती चैतन्य आहे त्याच्यात. जे मुंगीत आहे तेच हत्तीत आहे, तेच तुमच्या आमच्यात आहे. पण आपलं लक्ष त्याच्याकडे जात नाही. कुणी समोर दिसला त्याचे कपडे काय, साडीचा रंग कोणता, कोणते कपडे घातलेत, तो काळा आहे का गोरा आहे, श्रीमंत आहे का, आता हे बघून काय करायचं आहे. ठीक आहे, आतल्या चैतन्याकडे बघा. आणि चैतन्याकडे बघायला लागलं की लक्षात येईल सर्वांच्या मध्ये असलेलं चैतन्य एकच आहे. हे माझ्यात आहे ते त्याच्यात आहे, म्हणून त्याच्याशी एकरूपता. समर्थ म्हणतात तसं आपण अशी चिमोटा घेतला, हां, कासावीस झाला, होय ना, कासावीस होतं का नाही आपण आपल्याला, मग दुसऱ्याला चिमटे का काढतो बरं आपण, बोलतो का नाही आणि म्हणतो आणि सोडलं नाही, बोलून घेतलं मी, चांगलं केलं. काय समाधान मिळालं बोलून घेतल्यानंतर? काही नाही, दुःख होतं आतमध्ये, आपल्यालाही दुःख होतं. शांतपणे आपण जर बसलो लक्षात येतं अरे कशासाठी आपण बोललोय, काय मिळवलं त्यांनी, ठीक आहे असा वागला असेल तो, त्याच्या प्रकृतीनुसार आहे. जसा डॉक्टरकडे पेशंट आला, हां, तो कणत विवळतच येतो. मग डॉक्टर जर त्याला म्हणाले काय रे सारखा कणतोस काय, अहो तो कणतोय म्हणूनच तुमच्याकडे आलेला आहे. ज्यामुळे तो कणतो आहे ते दुःख त्याचं दूर कसं करता येईल हे तुम्ही पाहायचं. आता तसं येणारी व्यक्ती कुठंतरी आतमध्ये दुखावलेली असते, काहीतरी झाले असते म्हणून ती अशी वागून जाते. मग त्याचं दुःख आपल्याला कसं दूर करता येईल समजावून घेऊन, काय झालं बा, एकदम काय चिडायला झालं, काही बिनसलं का, काय झालं का, कोणी अपमान केला का, आणि कसला अपमान, काय घेऊन बसलोय आपण, कसला मान. आज मोठ्या पदावर बसलेला उद्या केव्हा तुरुंगात जातो सांगता येत नाही. रोज वर्तमानपत्रात वाचतोय आपण. आपली कर्म बघा काय येते, काय कर्म करतोय आपण, बरोबर करतोय का, योग्य चाललंय का आपण. आपणच आपली मूर्ती घडवत असतो. चांगली कर्म केली चांगली मूर्ती घडेल, वेडीवाकडी कर्म केली वेडीवाकडी घडेल, आणि आपल्याच कर्माचं फळ आपल्यालाच भोगावं लागतं. दुसरा काय करेल, आजारी पडला, काय केलं, काय खाल्लं, कुठे गेला होता, कसे वागलात, आजारी पण ताबडतोब लक्षात आलं. पण काही कर्म अशी केलेली असतात दुसऱ्याला छळण्याची, ज्या जन्मात, मागच्या जन्मात, त्याच्या मागच्या जन्मात ती फळ दिल्या वाचून राहत नाहीत.
तेव्हा एखादं जर काही घडलं तर समजावं आपल्या कर्माचं फळ आहे, ते आपल्याला शांतपणे भोगलं पाहिजे. दुसऱ्याला दोष देऊन चालणार नाही. दुसरा कोणी काही करत नाही. आपण करून ठेवलेलं आहे. बी पेरलंय कशाचं? चांगलं बी पेरलं का चांगलं फळ येईल. कारला फेळून आंबा येईल का? काय बी पेरलं तुम्ही? प्रत्येक आपलं कर्म जे आहे आपण तपासा आणि मग आपल्या पुढे जे येतं ते समजून घ्या. त्यामुळे बघ अशामुळे असं झालंय, आता कुरकुर करायची नाही, शांतपणे आपण त्याला तोंड द्यायचं. तर आता काय प्रश्न तुमचा होता? हां, लक्षात आलं आपल्याला? तर सगुण का निर्गुण असं करू नका. ध्यान ही निर्गुणाची उपासना आहे. सगुण ही सुद्धा सगुणाची पश्चात निर्गुणाला जाणारी उपासना आहे. त्यामुळे सगुण का निर्गुण हे वाद घालत न बसता काय ते करा. नुसती चर्चा करून काय अंगाला हाताला लागणार नाही. जसं एकदा एकाने विचारलं होतं की शिवाजी महाराज श्रेष्ठ का समर्थ श्रेष्ठ? तेव्हा स्वामीजी म्हणले तुम्हाला काय व्हायचं आहे? शिवाजी महाराज व्हायचं असलं तरी आमचा नमस्कार आहे, समर्थ व्हायचं असलं तरी आम्हाला नमस्कार आहे. तुम्हाला काहीच व्हायचं नाही आणि नुसती चर्चा करून काय उपयोग आहे? तसं सगुण का निर्गुण नाही, करायला लागा. हळूहळू लक्षात येईल की सगुण आणि निर्गुण दोन नाहीत, गोडी आणि गुळ दोन नाही. गोडीच गुळ झालेली आहे म्हणून आपल्याला ती खायला मिळते. तसं निर्गुण सगुण झालेलं आहे. भगवद्गीता वाचल्याने लक्षात घ्या. 11व्या अध्यायात त्यांनी काय सांगितलं? हे जे विश्वरूप त्याला दाखवलं त्या ठिकाणी दृष्टी ठेव आणि मला सगुणाला बस. साधा विचार घ्या. आपला मुलगा कुठं अमेरिकेला गेलेला आहे, लांब राहतो आपल्यापासून. आपल्याजवळ त्याचा फोटो असतो. कोणी विचारलं म्हणजे हा कोणाचा? माझ्या मुलाचा. आता हा मुलगा आहे का तुमचा? हा कागद आहे, नुसता आहे ना, नुसता कागद आहे ना. पण आपण भाव काय केलेला आहे तिथे? माझ्या मुलाचा फोटो आहे, होय ना? तसा जो आपण सगुण बसवलेला आहे तो जो आहे ना व्यापक, त्याचं ते रूप आहे समोर. मूर्ती आहे, फोटो आहे, काय जे आहे ते. पण त्याची पूजा करत असताना तो सर्व ठिकाणी भरून आहे असा बोट ठेवून त्याची पूजा करा. मग असं जर केली तर हा माझा शत्रू आहे असं कुणाबद्दलही वाटणार नाही तुम्हाला. शत्रू कसा की तोच तर आहे, वै तो आहे. ज्याला तुम्ही शत्रू समजताना, ज्याला रावण म्हणताना, त्याच्यातही रामच आहे. आता तो व्याप करणारा असेल तर त्याच्यापासून लांब राहा फार तर. पण आत लक्षात असू दे की त्याच्यात जो आत्माराम आहे ना तो तोच आहे. असा बोध करून घेऊन साधना करायला पाहिजे. नुसतं काही न करता जर काही करत राहिला कुठे पोचणारच नाही आपण. मग जन्मभर जरी साधना केली ना काही प्रगतीच होत नाही. काय करतायत काय नाही, ठराविक म्हणतायत, प्रार्थना करतायत, पूजा करतायत, काहीतरी करतो असं वाटतंय, पण फरक काडीचा पडत नाही आहे. प्रगतीची लक्षणं दिसतात का त्याच्यात? ती जर दिसत असली तर साधनेत प्रगती होते आहे. आणि ती जर लक्षण दिसत नसतील तर आपल्या साधनेत चूक आहे. वर्षभर डॉक्टरचं औषध घेतोय, प्रकृतीत काही फरक नाही, मग औषध चुकीचं असलं पाहिजे किंवा औषध बरोबर असेल पथ्य पाळत नाही. जर केलं असं तर मला राहायला पाहिजे, काहीतरी फरक राहायला पाहिजे, होत नाही आहे. साधनेत चुकत आहे. एकच चैतन्य सर्वत्र भरून आहे किंवा चैतन्य सत आहे हे आपल्या लक्षात आलं तरी सुद्धा आपलं लक्ष सारखं प्रकृतीकडेच असतं. प्रकृती समोर दिसत असते. त्याचं कारण तेच त्याला व्यावहारिक दृष्टी म्हणतात ना की पारमार्थिकही करायला पाहिजे. त्यालाच साधना म्हणायचं. साधनेने स्थूलाकडून सूक्ष्माकडे दृष्टी गेली पाहिजे. व्यक्ती समोर आल्यावर त्या चैतन्याची आठवण झाली पाहिजे. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी स्मृती असं म्हटलेलं आहे. स्मृती म्हणजे आठव, ज्याला आपण म्हणतो. देखले नि पदार्थे जे आठवून दे माते. माते म्हणजे मला. पदार्थ पाहिल्याबरोबर माझं स्मरण झालं पाहिजे. त्याला स्मृती म्हणायची. आणि आपली स्मृती म्हणजे मुलीच्या लग्नात त्याने
अमकं देतो म्हटलं होतं, अजून दिलं नाही, मी विसरणार नाही म्हणावं. हां बसा, आठवण घेऊन बसा त्याची. ते वैर धरून बसल्यात अजूनही. ज्या भगवंताला आठवायचं ते सुटलं आणि नको त्या गोष्टी आठवत बसलेल्या आहेत आणि मन दुःख बघतो. पाहिल्याबरोबर त्याची आठवण झाली पाहिजे. फूल पाहिलं सुंदर, प्रभू तुझं रूप बघ ना, काय सुंदर रूपात आहे. पाऊस पडत वा कटकट, अहो अनंत धाराने वर्षे नारायण, अनंत धाराने नारायण वर्षावतं करतोय. बघायला पाहिजे किती आनंद चाललाय. तुम्हाला काय होतं म्हणायला, असू दे, पण तो वर्षाव कोणाचा? तुम्हाला, तुम्ही करताय का वर्षाव? करून द्या. विज्ञान आहे ना एवढं पुढे गेलेलं. पाऊस पाडून दाखवा का थांबवून दाखवा, करता येते का आपल्याला काही? म्हणजे कुठं ना कुठेतरी लक्षात आल्या पाहिजे लिमिट्स विज्ञानाच्या. एवढंच करू शकतं विज्ञान. त्याच्या पलीकडे जे सामर्थ्य ज्याचं आहे त्याला शरण जा. पण शरण जाणं म्हणजे कुठेतरी आपलं काहीतरी गेल्यासारखं वाटतं. आणि टोटल सरेंडर शिवाय काही मिळणार नाही. आपण शरणागतच व्हा की पाहिल्याबरोबर प्रकृती न पाहता प्रकृती बाजूला सारून त्यातल्या चैतन्याकडे दृष्टी. ही साधनाच करायची. मग काल आम्ही साधना करायला लागलो आज पूर्ण झालो असं होत नाही. जन्मजन्म सारखं मनावर ते धरलं पाहिजे की हा छंदच लावून घ्यायचा नाही, हे आपल्याला करायचं आहे, हे आपल्याला करायचं आहे. असा जर प्रयत्न केला तर ते होईल, नाही तर नाही होणार. आणखी काय प्रश्न? आता एखादा जर स्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाला तर मग तो अलिप्त होतो ना सर्वांपासून. मग तरी सुद्धा त्यांनी प्रेम करतच राहायचंय. तर मग आता हे कोणावरती प्रेम करत राहायचं? प्रेम करतच राहायचं असं नसतं. ते प्रेम होतं. सूर्याला असं म्हटलं तर सूर्याला आपण असं म्हणणार का की तुम्ही किती दिवस प्रकाश देत राहायचं? अरे सूर्य म्हणजेच प्रकाश, सूर्य म्हणजेच उष्णता. तो वेगळं काही करत नाही. लक्षात आलं? त्यामुळे आत्मा म्हणजेच प्रेम, संत म्हणजेच आत्मा. जे संत बरोबर प्रेम, जे संतांचा प्रेम हा स्वाभाविक गुण आहे. प्रेम करणार आहे. आता ते बोलतात ना आय लव्ह यू, हे असलं काही नव्हे ते. प्रेम जर करायचं नाही तर करायचं काय दुसरं जगामध्ये? तर प्रेम करायचं म्हणून ते नसतं. त्याचा सहज स्वभाव असतो प्रेम करणं. पाण्याचा सहज स्वभाव, त्याचा द्रवत्व काढलं आणि त्याला पाणी म्हटलं असं म्हणता येईल आपल्याला. द्रवत्व सहज स्वभाव आहे त्याचा. तसं प्रेम हा माणसाचा सहज स्वभाव व्हावा. तान्या मुलाला देखील प्रेम कळतं. बघा तुम्ही, प्रेम हे स्वाभाविक म्हटलेलं आहे. आपण त्याला तयार करतो मग हळूहळू. अरे व्यवहारात असं करून कसं चालेल, हे तो जो चांगला असतो ना त्याला आपण बनवतो. हे जे आहे ना हे माणसाचं करणं आहे. पण नाही तर प्राण्यांना देखील प्रेम समजतं. नुसतं एखादं मांजर आलं तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय त्याच्यावर तो आत यायचं का बाहेर जायचं बघतो. नुसतं दृष्टी बघा. तुमच्या दृष्टीत जर मार्दव असलं तर ते तुमच्या पुढून सरळ जातं शांतपणे. आणि जरा तुमच्या दृष्टीत असं दिसलं तर ते निघून जातं. पक्षी देखील येऊन तुमच्या अंगणात बसल्यानंतर तुम्ही कसं बघता त्याच्याकडे. म्हणजे जे प्राण्यांना कळतं तेही माणसाला कळू नये का? पण मनुष्य हा इतका स्वार्थी झालेला आहे की त्यांनीच त्याचं जीवन नरकवत करून टाकलेलं आहे. जे स्वर्ग नाही त्याच्याही पलीकडे जायला पाहिजे, भगवत रूप पाहायला पाहिजे, त्याच्याऐवजी त्यांनी तसं केलेलं आहे. लक्षात आलं? हां, कोणाला प्रश्न असला तर विचारा, मोकळेपणाने विचारा, काही त्याच्यामध्ये शंका नाही. थोड्या वेळात आपण आता थांबणार आहोत. 5:30 वाजले म्हणजे. तेव्हा निर्गुण उपासना कळली, सगुण उपासना कळली, सर्व संत एक असतात हे कळलं.
असं असताना आमचा नामसंप्रदाय, आमचा ना ध्यान संप्रदाय. अरे बाबा, सगळे एकच आहेत. सगळ्या संतांनी नामही घेतलं, ध्यानही केलं, पूजाही केली आणि सगळ्यामुळे त्याचा परिणाम होऊन ते आता प्रेम, शांती, समाधानाचं रूप घेऊन बसलेले असतात. कोणी त्यांच्याकडे जा, त्यांच्यात तेच मिळेल. ते जर संत असतील तर, आणि ते जर ज्याच्या ह्याच्या खेकस त्याच्यावर ओरड असं म्हणत असले तर विचार करावा जरा की संत आहेत का नाही आहेत का काय आहे. पण आणि त्यांचं ओरडणे देखील किंवा रागावणे देखील आपल्या कल्याणाचं आहे का त्यांच्या स्वार्थाचं आहे बघायला पाहिजे. आपल्या कल्याणाचे जर रागवत असतील, का साधना करत नाही असं जर म्हणाले तर ते आपल्यासाठी असं समजावं, कारण त्यांना आपल्या कल्याणाची चिंता असते म्हणून ते रागवतात. आई जसं रागवून दापाटा मारला, कशासाठी? तू अभ्यास करत नाहीस म्हणून. अर्थात तिने सुद्धा दापाटा मारू नये, समजावून सांगावं. खरं म्हणजे गरज नाही दापाटा मारायची, शांतपणाने समजावून सांगावं. पण एखादं वाटलं तर, पण तसं जर नसेल तर मग ते संत म्हणू नये. त्यामुळे संप्रदाय अनेक असले, संप्रदायाच्या साधना विविध दिसल्या तरी सगळे संत तत्व म्हणजे ज्याला सद्गुरू तत्व म्हणतो आपण, हे एकच आहे. पण एकच डॉक्टर अख्ख्या पुण्याला जर आपण म्हटला तर कसा पुरणार? मग पाहिजे का नाही? गल्ली गल्लीत पाहिजे. तसे गल्ली गल्लीत संत होत नाहीत. आता पुण्याची निदान लाखात एक म्हटलं तर पुण्यात 5-25 संत पाहिजेत, दिसत नाहीत कुठे. कोटीमध्ये कोणी एक, कोटीत सुद्धा कोणी विचारलं, मध्ये जाते काहीतरी विठ्ठलाच्या, मी ऐकत असते टी व्ही, बघत नाही असं नाही, सांगून ठेवते, नेमकं असेल ते बघते. त्या विठ्ठल पंढरपूरच्या मंदिरात ती महाचर्चा झाली होती काहीतरी, आणि ते रांकेत लोक उभे होते. तर त्यांनी एकाला थांबवलं आणि त्यांनी सांगितलं, काय हो तुम्हाला काय वाटतं की ज्ञानोबा तुकोबा असे संत झाले, तसा एखादा तरी आधीच्या काळात आहे असं तुम्हाला वाटतं का? तर त्यांनी सांगितलं, एकही सापडत नाही. आता हे काय दर्शवतं? करतात ते, येतात विठ्ठलाला जातात वगैरे, पण ज्याला संत म्हणून निकष लावता येईल असा सापडत नाही. त्याचं कारण संत असे घरोघरी निर्माण होत नाहीत. ते परमेश्वराने प्रेषित असल्यासारखे ते पाठवले जातात. लहान वयातच ते मार्गाला लागतात. आणि गोंदवलेकर महाराज, समर्थ, रामकृष्ण सगळे बघा संत लहान वयातच साधनेला लागले, पूर्ण झाले आणि जगाच्या उद्धारासाठी काम करत राहिले. आणि त्यांनी कधी असं म्हटलं नाही, नुसतं म्हटलं तसं बा तुकोबान समर्थ एका वेळेला आहेत, तर दोघं मांडतायत. तर तुम्ही त्यांचा अनुग्रह घेतला का तुम्ही माझा अनुग्रह घेतला असं नाही म्हणले. ते म्हणले चाललंय ना, छान आहे, करा. त्याचं कारण त्यांना माहिती आहे एकाच दिशेनं जायचं आहे, ठीक आहे ना. काहींचा भावनिक पिंड असतो, ते नामाने जातात. काहींचा जरा बुद्धीचा पिंड असतो, ते ध्यान समजून घेतात, ध्यानाच्या अंगाने जातात. पण ध्यानाला नाम पाहिजे, नामाला ध्यान पाहिजे. नामाला जर ध्यान नसेल तर नामात मन एकाग्र होणार नाही. आणि ध्यानाला जर नामाची जोड नसेल तर प्रेमाशिवाय ध्यान होणार नाही, वृक्ष होईल. त्यामुळे दोन्ही बरोबर जायला पाहिजे. कर्माचा पाया पाहिजे आणि ज्ञानाचा शेवट पाहिजे. त्यामुळे कर्म, भक्ती, योग आणि ज्ञानाला पोचायचं. त्यामुळे 4 मार्ग जे गीतेत सांगितलेले आहेत ते बरोबरच गेले पाहिजे. आमचा आपला कर्मा, पुष्कळ मंडळ म्हणतो आमचा आपला कर्माचा मार्ग. अरे पण कर्माचा मार्ग म्हणजे तू उदंड कर्म करतोयस. हां, आम्ही देशभक्ती करतो, आम्ही समाजसेवा करतो, पण त्याच्यामध्ये मी करतो. मग मी जर करतो तर मला ते वरचं पद नको का मिळायला? म्हणजे सेवा आहे का त्या पदाकडे लक्ष ठेवून सेवा चाललेली आहे? तेव्हा भगवंताच्या ठिकाणी असली फसवाफसवी चालायची नाही. काय प्रत्येक गोष्टीच्या मागं तुमचा हेतू काय? परमेश्वर हवा आहे का सत्ता, संपत्ती, मान, मरातब, हार, तुरे, सत्कार ते पाहिजे? काय हवंय ते बघा.
हे हवं असेल ते मिळणार नाही, आणि त्याच्या पाठीमागं लागला तर हे मिळणार नाही. हे मिळवा, ते पाठीमागं काय यायचं ते येईल तुमच्या सहज. ते आलं तरी ते त्याच्याकडे बघत नाहीत. चालू दे तुझं काय असेल ते, तुम्ही निंदा अथवा वंदा. आमचा स्वहिताचा, हित म्हणजे कल्याण, धंदा म्हणजे आता जे चालतात ना ते हिताचं नव्हे, ते त्याला हित कल्याण म्हणत नाहीत, फायद्याचा तो निळा. पण कल्याणाचा मार्ग जर असेल तर स्तुती किंवा निंदा काही तुमची असू दे, आम्हाला कर्तव्य आहे ते भगवत प्राप्तीशी आहे. ज्याला या मार्गाने यायचं असेल, या मार्ग विचारा, साधनेला लागा. सारखं तिथं संतांच्या डोक्याशी जाऊन बसायला पाहिजे असंही नाही आहे. अभ्यास घरी करायचा आहे, म्हणणं जाऊन त्यांना भेटायचं आहे. हे इथपर्यंत चाललं, पुढं काय करू सांगा, पुढं काय करू सांगा. म्हणजे ते जे सांगत असतात ते ऐकायचं, आपण बघायचं आपण कुठपर्यंत आलेलो आहे, काय कमी पडत आहे. कमी पडत असलं तर आणखीन काय पाहिजे विचारावं, ते पुढं जायचं. ते नसतील तेव्हा त्यांचे ग्रंथ जे असतील ते वाचावे. ते स्वानुभूतीतून आले असले तर आपल्याला निश्चित मार्गदर्शन करतात. त्या ग्रंथातून आपल्याला दिशा मिळत जाते. आणि प्रत्यक्ष जर सद्गुरू भेटले तर भाग्य. मला माझ्या भाग्याने 24 वर्ष सद्गुरूंचं सान्निध्य अगदी जवळून मिळालं. दिवसातून 3दा म्हटल्यासारखं भेटवायची. त्यामुळे मला विचारता आलं, त्यांनी मला सुधारता आलं. ते काय सोपं नसतं मार्ग आहे. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. त्या मनाशी भांडावं लागतं, बुद्धीशी भांडावं लागतं, देहाला सवयी लावाव्या लागतात, तरच ते होतं, त्याशिवाय होत नाही. पण आपण जर जिद्दीनं ठरवलं तर आपल्याला जरूर करता येईल. आणि ज्या क्षणाला आपल्याला वाटेल हे करायला हवं तिथून सुरुवात. उशीर का झालेला आहे, पण बेटर लेट दॅन नेव्हर. जाऊ दे आता करून काय होणार, बघू आता पुढच्या जन्मी. अहो आत्ता वाटतंय ना, मग लागा करायला. जे कराल ना ते तुमच्या बरोबर येईल. इथलं जे घर बंगला आहे ना त्यातली वीट देखील तुमच्या पोटाशी बांधून नेणार नाही कोणी तुम्हाला, सगळं इथंच राहणार आहे. पण जी साधना होईल ते संस्कार घेऊन हा जीव पुढच्या ह्याला जाईल, जन्माला, आणि तिथून पुन्हा पुढे साधना सुरू. त्यामुळे साधना जितकी आपण करू तितकी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फक्त नेमक्या मार्गाने जर झाली, जसं रस्ता आपल्याला ठिकाण माहिती असेल तर शोधावं लागत नाही, आपण बरोबर तिथं जातो. रात्री झोपेत सुद्धा म्हणतो आपलं घर चुकलं, असं होत नाही कधी, तो बरोबर आपल्या घरी जातो. तसं आपल्याला जर नेमकं कळलं तर आपण त्या दिशेनं चालतो. तर त्याकडे लक्ष ठेवावं. सद्गुरू शोधताना विचार करून शोधावेत, डॉक्टर शोधताना चौकशी करून शोधावेत, आणि मग ते जे ट्रीटमेंट देतील त्याच्यावर विश्वास ठेवावा. तसं सद्गुरू निवडताना हे बुवा महाराज आहेत काय खरंच संत आहेत हे बघावं. त्यांच्याकडे कोण मंडळी येतात, त्यांच्यात काही बदल झालेला दिसतोय का, त्यांचं ठीक चाललं आहे का, हे बघावं. आणि मग ते जे सांगतील त्याप्रमाणे करायला लागावं. बुद्धी, चिकित्सक बुद्धी जरूर असावी. समजून घ्यावं सगळं, कशासाठी आपण काय करतोय, त्याचा काय परिणाम आहे, जरूर विचारावं. आणि ते जर संत असतील तर त्यांना खरं म्हणजे सांगण्याची इच्छा असते. पण त्यांनी जसं अर्जुनाला म्हटलं भगवंताला, न पुसे न भेटे, कुणी विचारणारच भेटत नाही, काय करणार. भेटला की तो संसारातलं बोलतो काहीतरी. काय महागाई झाली हो, पावसामुळे भाजीपाला नाही, खाल्लीच ना आता ते भाजीची चर्चा नको. परमेश्वर कसा भेटेल ह्याची तळमळ लागली का बघा. एक एक दिवस आयुष्यातला जातोय. रामकृष्ण म्हणत ना त्यावेळे, आई हा दिवस गेला, तुझी भेट झाली नाही, तळमळ 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 होती. ज्या वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जीवाला तळमळ लागल्याशिवाय आत्मा भेटत नाही. आतून त्याची आर्तता, तीव्र संवेग पाहिजे की नाही हेची एक आथी, हे राघवीची भ्रांती. बाकी जे आपण बघतोय खोटं आहे, स्वप्नवत आहे. स्वप्नातून जागा झाल्यानंतर आपल्याला जसं कळतं की जे जे पाहिलं होतं ते खोटं होतं, सगळं स्वप्न होतं. तसं हे जे सगळं पाहतो नाही स्वप्नवत आहे, ह्याच्यातून तेच फक्त खरं आहे असं लक्षात ठेवून आपण त्याचा पाठपुरावा जर केला तर ह्या नरजन्माचं सार्थक होईल.
नाही तर आपल्याला पुन्हा नरजन्म सुद्धा येईल का नाही खात्री नाही. काय केलं असं आपण की पुन्हा नरजन्मच येईल असं, त्यामुळे तेही सांगता येत नाही. आणि पशुदेही नाही गती, पशुदेह आला हे मार्ग नाही, कारण त्याला तो विवेकच नाही. पशुदेहाला काही नाही, निसर्गाने भुकेच्या वेळेला खाणार, पाण्याच्या वेळेच्या पाणी पिणार, याखेरीज काही जन्म आहे हे पशुला कळत नाही, फक्त माणसालाच कळण्याची ताकद आहे. पण माणूसच आता पशुसारखा वागायला लागला तर मग पुढं काही इलाज नाही. तेव्हा आपण किमान मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि संत पुरुषांचा संश्रय म्हणजे आश्रय, संत संगती, 3 गोष्टी पाहिजेत आपल्याला. तर त्यातला मनुष्यजन्म आहे, मुमुक्षत्व थोडंसं आहे. आता सत्संगतीनं आपण तडक मारायला लागलं पाहिजे. तसं आपण करण्याचा प्रयत्न करूया. आज आपल्या सर्वांच्या समवेत थोडा वेळ बसता आलं. आणि हे जे मी सांगत असते ना, त्या सांगण्याचा पुन्हा मलाच उपयोग असतो, कारण मीच माझं ऐकत असते. आणि त्यामुळे पुन्हा मनावर ठसलं जातं, पुन्हा मनावर ठसलं जातं. आणि त्याचा उपयोग आपल्या साधनेसाठी होत असतो. त्यामुळे एकमेकात बोलताना सुद्धा या विषयावरच बोलावं, हेच जाणून घ्यावं, हेच वाचावं. आणि ह्याच त्याचा छंद घेतला पाहिजे, तर आपल्याला काहीतरी प्राप्त होऊ शकेल. हरि ओम तत्सत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि.